एक तर अजितदादांचा स्वभाव आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांच्या बोलण्यामध्ये धाक असतो, मग तो कार्यकर्त्यांना असो अधिकाऱ्यांना असो. आता हा जो प्रकार झालेला आहे हा प्रकार रेकॉर्डिंग झालेला आहे. त्यामुळे अजितदादांनी त्यावेळेला जे बोलले ते बाहेर आलं. त्यांनी त्याच्याबद्दलची वक्तृत्व केलं की माझा त्याप्रमाणे बोलण्याचा अधिकाऱ्यांचा मी नेहमी आदर करतो. परंतु मला वाटतं की ज्या पद्धतीने तिथं अधिकाऱ्यांना बोललेलं आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारची अपेक्षा नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांचं मनोधैर्य कमी होतं, एक भीती निर्माण होते. सरकारमध्ये आत्ता असलेले प्रत्येक अधिकारी हे दडपणाखाली काम करतात. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. चांगले चांगले तरुण अधिकारी, शिक्षित झालेले अधिकारी, IAS ऑफिसर वगैरे या ठिकाणी उमेदीने येतात. जिल्हाधिकारीपासून सगळे काम करतात. पण सध्या जर बघितलं तर या पक्षातला महायुतीचा कार्यकर्तासुद्धा, आमदार असो, लोकप्रतिनिधी असो किंवा सरकारमधला मंत्री असो किंवा कोणी असो, ते ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांशी आपलं मीच मुख्यमंत्री असल्यागत वागत आहेत त्याची परिणती तर पाहायला मिळते. मला वाटतं त्यामुळे अधिकारी काम करण्यासाठी भीती निर्माण होईल आणि अधिकारी काम करण्यासाठी त्या ठिकाणी तयार होणार नाही. हे लोक बुद्धिमत्ता वापरून राजकारण करतात. हा राजकारणाचा भाग हा त्यांचा आहे की लोकांमध्ये संशयाचं वातावरण निर्माण करायचं. आमचं मत आहे की आम्हाला जास्त मतं एवढी मतं मिळणार नव्हती, ती एवढी मतं मिळाली ती भाजपचीच फुटली असं आमचं वाटतं. आमची जर फुटली असेल तर भाजपची मतं आम्हाला भेटली असं झालं असेल. सरकारमधले मित्र पक्ष ज्यावेळेला मतदान करत नव्हते त्यांच्यावर कसा दबाव आणला, त्यांना मतं देण्यासाठी कसं प्रवृत्त केलं. कारण माझ्या माहितीप्रमाणे BRS असेल, त्याच्यानंतर तेलंगणामधला पक्ष जो आहे रेड्डींचा तो असेल, वायसरचा पक्ष, त्यांनी शेवटी त्यांचे 11 खासदार होते. त्यांनी विजू जनता दल या लोकांनी मतदान दिलं कशा नसेल कशावरून. म्हणजे असं आहे की त्यांचं मतदान त्यांना मिळालं असेल, मग त्याच्यामध्ये आमचंच मतदान फुटलं. मग याचा अर्थ असा आहे की तिथे सुद्धा मतं कोणाला पडली हे आमचा आरोप जो आहे तो खरा ठरतोय. मला एक कळत नाही क्रॉस वोटिंग झालं यांना कसं काय कळतं. म्हणजे आमचा आरोप खरा आहे, मतचोरी, वोटिंग, त्यानंतर मशीन मॅनेजमेंट हे आम्हाला माहिती आहे. पण मला एक कळत नाही की तुमच्याकडं पाशवी बहुमत आहे म्हणून तुम्हाला जो आत्मविश्वास आहे, मग माणसं खासदारसुद्धा फोडण्यासाठी आता प्रयत्न जर भाजप करत असेल तर मला वाटतं अवघड आहे. मग आता लोकशाहीमध्ये ज्यांनी निवडून दिलेलं आहे त्या लोकांनी खासदार केलेला आहे, त्या लोकांनासुद्धा दबावाखाटी किंवा काही आमिष दाखवून फोडले जातं काय अशी शंका निर्माण होते. क्रॉस वोटिंग अशीच होते काय? सरकार असंच बंद आहे काय? मग तुमच्याकडे बहुमत असताना तुम्ही कशासाठी मतासाठी या ठिकाणी जुळण्या करत होत्या मला कळत नाही. म्हणजे याचा अर्थ लोकशाहीला दाबण्याचा प्रयत्न हा फाजील आत्मविश्वासावर होतोय असं माझं मत आहे. तुम्हाला कळलं असेल तर मला सांगावं, तुम्हाला कळलं असेल तर मला सांगा. तुमच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे. असं आहे की प्रतिमा सुधारण्याचा हा प्रयत्न आहे. काही लोक प्रतिमा सुधारण्यासाठी महाराष्ट्रातल्या असलेला याचा जो प्रयत्न आहे, मला वाटतं की त्यांनी त्याप्रमाणे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जाहिराती दिलेल्या आहेत. त्या जाहिरातीमध्ये आम्ही कसा निर्णय घेतला आहे दाखवलेला आहे. पण त्याचा आता इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर खरं कळेल की सत्य काय ते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.